कलमा पडता येत नाहीत म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळ्या घालतात आणि अशा 26 पर्यटकांचा मृत्यू तिकडे क्षणार्धात होतो आणि क्षणार्धात 26 महिलांच्या कपाळावरचं सिंदूर पोछागा। एक ने बोला कि मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ, जेंट्स को बस, और हिंदू वाले जेंट्स को गोली मार। India will identify, track and punish every terrorist and their backers. होय, केवळ 25 मिनिटाच्या काळात आम्ही आमची लॉंग रेंज मिसाईल कॅपॅबिलिटी काय आहे ती जगाला दाखवून दिली। एक दोन नव्हे तर तब्बल 11 टेररिस्ट स्पॉट आधीच आयडेंटिफाय करण्यात आले। पाकिस्तान हे राष्ट्र नाहीये, पाकिस्तानी मिलिटरी आहे। त्या मिलिटरीला एक भूप्रदेश आहे आणि त्या भूप्रदेशाचं नाव पाकिस्तान। ऑपरेशन सिंदूर कोई सामान्य सैन्य अभियान नहीं है। ये भारत की नीति, नियत और निर्णायक क्षमता की त्रिवेणी है। जब हमारी फौजें न्यूक्लियर ब्लैकमेल की धमकी की हवा निकाल देती है तो आकाश से पाताल तक एक ही बात गूंजती है, भारत माता की जय। नमस्कार प्रेक्षक हो, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज स्मरण रंजनाचा दिवस आणि त्याही पेक्षा सुद्धा आत्मपरीक्षणाचा, सिंहावलोकनाचा दिवस, कारण ऑपरेशन सिंदूर झालं त्याला आज 1 वर्ष पूर्ण होतंय। तशी या सगळ्याची सुरुवात झाली 22 एप्रिल 2025 ला। काश्मीर मधलं पहलगाम हे अत्यंत निसर्गरमणीय ठिकाण आणि वर्षातल्या विशेषतः या काळामध्ये बर्फ थोडासा कमी असतो, आल्हाददायक वातावरण असतं, थंड हवा असते आणि त्यामुळे संपूर्ण भारतातूनच नव्हे तर जगातून पर्यटक तिकडे येतात आणि पहलगाम हे त्याचं मुकुटमणी। आणि त्या पहलगाम मधल्या अशा एखाद्या काहीशा निर्जन वाटणाऱ्या जागी मग पर्यटक एन्जॉय करायला जातात आणि तिकडे 4 अतिरेकी येतात। त्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारतात, कलमा पडता येत नाहीत म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळ्या घालतात आणि अशा 26 पर्यटकांचा मृत्यू तिकडे क्षणार्धात होतो। हे सगळं मृत्यूचं थैमान त्यांच्या कुटुंबियांच्या समोर होतं आणि क्षणार्धात 26 महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जातं, सिंदूर पोछलं जातं आणि पुन्हा हे सांगितलं जातं की जाके मोदी को बोल देना। एक ने बोला कि मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ, जेंट्स को बस, और हिंदू वाले जेंट्स को गोली मारते। हीच ती गुर्मी, हीच ती मस्ती आणि हेच ते पाक स्पॉन्सर्ड टेररिझम। दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स। Bleed India with 1000 cuts. अर्थात त्यावेळेला बिहारच्या निवडणुकांचा प्रचार चालू होता। त्या प्रचाराच्या धामधुमीच्या दरम्यान अगदी ऐन प्रचाराच्या भाषणाच्या वेळेला मोदीजींनी घर में घुस के मारेंगे असा स्पष्ट संदेश दिलेला होता। India will identify, track and punish every terrorist and their backers. अर्थात त्याचा अर्थ नेमका काय आहे तो तेव्हा आमच्या लक्षात आला नव्हता किंवा जगात कोणाला कळलं नसेल की त्याचा अर्थ नेमका काय आहे आणि आपल्या मिलिटरीनी त्याकरता काय काय प्रिपेअर्ड केलेलं आहे, काय काय तयारी केलेली आहे। आमच्याच कधी कधी सामर्थ्याचा आम्हाला विसर पडतो, तसंच झालं असावं। पण 7 आणि 8 मे 2025 ला या देशाने अभूतपूर्व पाहिलं आणि ते म्हणजे केवळ 25 मिनिटाच्या काळात, होय केवळ 25 मिनिटाच्या काळात आम्ही आमची लॉंग रेंज मिसाईल कॅपॅबिलिटी काय आहे ती जगाला दाखवून दिली। एक दोन नव्हे तर तब्बल 11 टेररिस्ट स्पॉट आधीच आयडेंटिफाय करण्यात आले होते। त्या टेररिस्ट स्पॉटवर बरोबर त्याच ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि ते जे टेररिस्ट स्पॉट होते ते बहावलपूर, मुरिदके अशा पाक ऑक्युपाइड काश्मीर आणि पाकिस्तान मध्ये होते। परंतु बरोबर त्या क्षणी त्या ठिकाणी हल्ला करून तिथल्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं। आता तुम्ही म्हणाल की हे कंठस्नान कशावरून घातलं गेलं, तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंत्यसंस्काराला
मोस्ट वॉन्टेड, आपल्याला नाही, अमेरिकेला मोस्ट वॉन्टेड असले दहशतवादी त्या अंत्यसंस्काराला हजर होते आणि छात्या पिटून पिटून त्याबद्दल शोक व्यक्त करत होते. आणि पाकिस्तान सरकारने त्या हल्ल्यात जे मारले गेले त्यांच्या कुटुंबियांना जी मदत जाहीर केली त्याच्यावरच हा हल्ला किती कारीगर होता ते समजेल. अर्थात यात गप्प राहील त्या पाकिस्तान कसलं. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी भारतावर हल्ला केला आणि शेकडो हजारो ड्रोन भारतावर हल्ला करून आले. अर्थात आपली एअर डिफेन्स ड्रोन मेकॅनिझम इतकं परफेक्ट होतं की फारसं आपलं त्यात नुकसान झालं नाही. अर्थात युद्ध म्हटल्यानंतर एखाद दोन विमानात त्याची क्षतिग्रस्तता आलेली असेल, परंतु एकूण भारताने 8 मेच्या नंतर झालेला, 8 मेच्या रात्री पहाटे झालेला जो हल्ला होता आणि तो तो हल्ला नागरी वस्तीवर झाला होता, शाळांवर झाला होता, घरांवर झाला होता आणि त्याहीपेक्षा मंदिरं आणि गुरुद्वारावरही झालेला होता. आणि आम्ही मात्र हल्ला केला तो फक्त टेररिस्ट कॅम्पवर. हाच फरक आहे पाकिस्तानच्या आणि भारताच्या मध्ये. आम्हाला जो एक संदेश द्यायचा होता तो संदेश मात्र आम्ही नक्की दिला, तो म्हणजे झिरो टॉलरन्स. या पुढचा भारत हा अशा प्रकारची आगळीक सहन करणार नाही, हाच संदेश द्यायचा होता आणि तो आम्ही दिला. भारत पर आतंकी हमला हुआ तो मुंह तोड़ जवाब दिया जाएगा। हम अपने तरीके से अपनी शर्तों पर जवाब देकर रहे, हर उस जगह जाकर कठोर कार्रवाई करेंगे जहां से आतंकी जड़ें निकलती है। सर्वात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही भारताच्या स्वातंत्र्यावर आणि शांततेवर हल्ला कराल तेव्हा प्रत्युत्तराची एक टेम्पलेट, एक साचा तयार करायचा असतो. तो साचा कसा असला पाहिजे हे सुद्धा आम्ही संपूर्ण जगाला दाखवून दिलं. आणि आमच्या संरक्षण मंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारची कोणतीही आगळीक यापुढे भारत खपवून घेणार नाही. हा भारत फक्त निषेध करणारा नाही, हा भारत फक्त धमक्या देणारा नाही, तर धमक्या प्रत्यक्षात उतरवणारा आहे. आणि फक्त 8 तास हो, फक्त 8 तास लागले आमची क्षमता सिद्ध करायला आणि जगासमोर यायला. आणि या लष्करी सामर्थ्यात आमची दरपोक्ती नव्हती, आमचा युद्धखोरपणा नव्हता, तर जगासमोर आला तो आमचा विलक्षण संयम. आम्ही हल्ला केला ते युद्ध वाढावं म्हणून नव्हे, तर तुम्ही केलेल्या आगळीकीला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केला गेला. हे या हल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यात अत्यंत दूरगामी पल्ल्याच्या संपूर्ण पाकिस्तान कव्हर करू शकेल अशी स्ट्रॅटेजिक मिसाईल कॅपॅबिलिटी आम्ही डेव्हलप केली आहे, हे आम्ही या हल्ल्यातून दाखवून दिलं. आणि त्याच करता मग ब्राह्मोस असेल, स्काल्प असेल, रॅम्पेज असेल, अशी अनेक क्षेपणास्त्र या निमित्ताने आपल्या समोर आली आणि अक्षरशः जग थक्क झालं त्याच्या प्रिसिजन अटॅकनी. आणि तिथेच पाकिस्तानला कळून चुकलं की या देशातली कुठलीही वास्तू, कुठलाही रस्ता आता सेफ नाही, कारण तो भारताच्या रडारवर आणि भारताने कॅप्चर केलेला आहे. त्याचे सगळे डिटेल भारताकडे आहेत. कधी कधी काय असतं माहितीये, असं समोरासमोर युद्ध करून क्षतिग्रस्त होण्यापेक्षा आणि शत्रूला संपवण्यापेक्षा अशा प्रकारचा एक सिग्नल देणं सुद्धा अतिशय गरजेचं असतं की त्या सिग्नल मधून, कॅलिब्रेटेड सिग्नल मधून त्याला कळत जातं की हे जर आपण वाढवलं तर त्याचं काय होणार आहे नेमकं. आज ऑपरेशन सिंदूर यांनी काय अचीव केलं असेल तर हा कॅलिब्रेटेड सिग्नल पाकिस्तानला मिळाला. लॉंग रेंज मिसाईल डागण्यासाठी एकतर एक प्रचंड मोठी काय तयारी करावी लागते. सॅटेलाइट इमेजरी मधून त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मॅप करावं लागतं आणि त्याच्यानंतर प्रिसिजन, स्पीड, हवा या सगळ्या गोष्टींचा विचार करून बरोबर त्या ठिकाणी कंट्रोल्ड अशा प्रकारचा हल्ला करायचा असतो आणि तो भारताने करून दाखवला. आणि लक्षात आलं की आमची डिफेन्स कॅपॅबिलिटी आहे ती डिफेन्सिव्हही आहे आणि ती ऑफेन्सिव्हही आहे आणि याची जाणीव संपूर्ण जगाला या निमित्ताने झाली. आणि ब्राह्मोसच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्याच्यात लक्षणीय वाढ देखील झालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये युद्धाचं तंत्र संपूर्णपणे बदलून गेलंय. इराण आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये आपण पाहिलं असेल, इराणवर एवढा अटॅक अमेरिकेने केला, पण अजूनही एकही तसं पाहिलं तर अमेरिकन विमान तिथे उतरलंय आणि त्यातून शेकडो सैनिक बाहेर आलेत आणि त्यांनी हल्ला केलाय असं एकदाही झालेलं नाहीये.
सो व्हॉट इज इम्पॉर्टंट की तुमच्याकडे लांब पल्ल्याची किती क्षेपणास्त्र आहेत, तुमचं प्लॅनिंग काय आहे, सॅटेलाइट इमेजरी काय आहे, ड्रोन्स किती आहेत तुमच्याकडे, लॉंग रेंज फायर पॉवर तुमची काय आहे. आता खूप मोठ्या प्रमाणात आर्मी असल्याचे दिवस गेले प्रेक्षक. आता त्यापेक्षा अशी स्ट्रॅटेजिक पॉवर असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन एक नॅरेटिव्ह, कथ्य, सायकोलॉजिकल वॉर खेळायची तुमची क्षमता काय आहे याच्यावर तुमचं लष्करी सामर्थ्य ठरणार आहे. आणि या दोन्ही बाबतीत हार्ड पॉवर म्हणजेच मिलिटरी पॉवर आणि डिप्लोमॅटिक पॉवर म्हणजे सॉफ्ट पॉवर, या दोन्हीमध्ये भारताने आपली क्षमता, आपली ताकद संपूर्ण जगाला या निमित्तानं दाखवून दिली. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हवेत अवकाशातून, आकाशातून हल्ला करता, तेव्हा याला खूप क्षमता डेव्हलप कराव्या लागतात. हे वाटतं आणि बोलतो इतकं सोपं नाहीये. गेले काही वर्ष आत्मनिर्भर भारत मधून ज्या प्रकारची डिफेन्स इक्विपमेंट आपण बनवतोय आणि विशेषतः प्रायव्हेट सेक्टरला त्याच्यात अलाउ करतोय. पुण्यातली एक अत्यंत नामांकित कंपनी जी इतके वर्ष फोर्जिंग बनवायची, ती भारतातल्या अशा प्रकारच्या मिसाईल तयार करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत त्यांचं नाव आज जगामध्ये सर्वोत्तम म्हणून घेतलं जात आहे. याकरता एक विलक्षण चांगली ऑन ग्राउंड इंटेलिजन्स सिस्टीम असावी लागते, सॅटेलाइट इमेजरी असावे लागतात. आणि ह्या सगळ्याचा एक समुच्चय जर कोण असेल तर तो म्हणजे अशा प्रकारचा एअर डिफेन्स अटॅक, एअर डिफेन्स की जो आज अनेक प्रगत राष्ट्रांकडे सुद्धा नाहीये, हे देखील या निमित्ताने लक्षात आलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नॅरेटिव्ह बिल्डिंग. तुम्ही हल्ला करताय यापेक्षा तुम्ही हल्ला कशा करता करताय तो पटवण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि तेच अत्यंत महत्वाचं आहे. याच्याकरता जगातल्या अत्यंत महत्वाच्या जागी आपले जर्नलिस्ट असले पाहिजेत. त्या जर्नलिस्टकडे भारताची स्टोरी सांगण्याचं धैर्य, प्लॅटफॉर्म पाहिजे आणि तेवढी त्यांना फॉलोअरशिप पाहिजे. आणि त्यामुळे अशा जर्नलिस्टचं नेटवर्क डेव्हलप करणं, अशा न्यूज एजन्सीचं नेटवर्क डेव्हलप करणं हेही तितकंच गरजेचं आहे. डेव्हलपिंग पासून डेव्हलप राष्ट्रांच्या यादीत गेल्यानंतर अशा प्रकारची क्षमता आपल्याकडे देखील असली पाहिजे. त्यामुळे जसे आमच्याकडे ब्राह्मोस असले पाहिजेत, तशाच वर्ल्ड क्लास न्यूज एजन्सीज देखील डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत. आणि जिओ पॉलिटिकल, जिओ मिलिटरीचा अंदाज असणारे पत्रकार डेव्हलप करणं, न्यूज एजन्सीज डेव्हलप करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही बहावलपूरला, आम्ही मुरिदकेला बरोबर त्यांच्या टार्गेट काय म्हणू टेररिस्ट स्थानकांवर हल्ले केले. हे नुसते हल्ले करून चालत नाहीये, तर फक्त तेवढ्याच ठिकाणी हल्ले केले हे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आम्हाला पटवता आलं पाहिजे. मी तुम्हाला का सांगतोय, हे जेव्हा हल्ले झाले तेव्हा त्या काळात मी परदेशी एका इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये होतो. आणि तिकडे कॉन्फरन्सच्या मध्ये मध्ये चहापान होतं. तेव्हा चहा कॉफी पिता पिता तिथली जनता, ते जे लोक आलेले होते सगळे मोठ्या कंपन्यांचे डायरेक्टर्स होते, बँकांचे अधिकारी होते, आणि त्या युरोपातल्या लोकांनी सांगितलं, हाऊ डिड यू अटॅक पाकिस्तान विदाउट प्रोव्होकेशन. आणि मला कळेच ना, अरे 22 एप्रिलला तरी आमच्याकडे निर्घृणपणे 26 भारतीयांची, पर्यटकांची हत्या केली, ती त्यांचा धर्म विचारून केली. ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. तुमच्यापर्यंत पोहोचतोय तो 7 आणि 8 मेचा आमचा हल्ला. पण तो हल्ला आम्ही का केला, त्यामागची कारण मीमांसा काय होती, ही मात्र तुमच्याकडे येत नाहीये. आणि हेच ते एकतर्फी कथ्य की जे पाकिस्तान आणि अमेरिकन स्पॉन्सर्ड मीडिया सातत्यानं चालवत असतं. म्हणून आज गरज जेवढी मिलिटरी कॅपॅबिलिटी डेव्हलप करायची आहे ना, तेवढीच आमची न्यूज कॅपॅबिलिटी, अनालिसिस कॅपॅबिलिटी, इन्फ्लुएन्स कॅपॅबिलिटी, नॅरेटिव्ह कॅपॅबिलिटी टाकायची क्षमता फार महत्वाची आहे. आमची इंडस्ट्रियल डिफेन्स कॅपॅबिलिटी या निमित्ताने जगासमोर आली. ही फार महत्वाची गोष्ट आहे की आमच्याकडे अशा प्रकारच्या असेंब्ली लाईन्स आहेत की जिकडे आम्ही ही सगळे डिफेन्स इक्विपमेंट अतिशय कमी वेळात डेव्हलप करू शकतो, जगाला सप्लाय करू शकतो. त्याच्यात R&D आम्ही स्वतःच करू शकतो. हे फार महत्वाचं आहे. आणि त्यात काय चूक आहे मला सांगा. आज पाकिस्तान मिलिटरी असेल, ISI असेल, याच्यामधूनच ट्रेन झालेले सगळे आमच्याकडे येऊन हल्ला करतायत. पाकिस्तान हे राष्ट्र नाही आहे, पाकिस्तानी मिलिटरी आहे. त्या मिलिटरीला एक भूप्रदेश आहे आणि त्या भूप्रदेशाचं नाव पाकिस्तान आहे. हे अशा करता सांगायला पाहिजे की आत्ता त्यांचा जो लष्कर प्रमुख आहे त्याचं नाव आहे असीम मुनीर. पाक मिलिटरी अकॅडमीमध्ये शिकलेला नाहीये, तर हा मदरशामधून शिकलाय.
त्यामुळे त्याच्या डोक्यातलं धर्मवेडाचं खूळ किती डेंजरस आहे हे तुम्ही लक्षात घ्या, आणि म्हणून वारंवार तो चिथावणी देत असतो. आता याच्यातनं आपण काय शिकलो? प्रत्येक युद्ध आपल्याला काहीतरी शिकवत असतं. मग ते प्रत्यक्ष आपण लढलेलो असो किंवा दोन कुठलेही देश लढलेले असले तरी त्यामध्ये एक संदेश असतो, आणि तो संदेश आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो म्हणजे हल्ला करताना त्यातून नेमकं बाहेर कसं यायचं याचा पहिले कॅल्क्युलेशन केलं गेलं पाहिजे. अन्यथा हल्ला करत ते युद्ध चालूच राहील, जे आता इराण आणि अमेरिकेमध्ये होत आहे. इराण आणि अमेरिकेचं युद्ध कधी संपेल असा प्रश्न आता लोक विचारतात, कारण अनेक महिने ते चालू आहे. तसंच ते युक्रेन रशिया वॉर पण चालू आहे. त्यामुळे युद्ध चालू करताना ते नेमकं कोणत्या उद्देशाने चालू करतोय आणि कधी बंद करणार आहोत याचा पूर्ण अंदाज आपल्याला आला पाहिजे. आणि दिस इज द जॉब ऑफ पॉलिटिकल लिडरशिप. युद्ध खेळणं हे जरी मिलिटरीचं काम असलं तरी ते आपण का लढतोय, कशा करता लढतोय आणि किती काळ लढतोय याचा पूर्ण अंदाज परिपक्व संयमी अशा राजकीय नेतृत्वाला असला पाहिजे, की जो आता भारताच्या नेतृत्वाला पूर्णपणे आहे, आणि म्हणूनच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालेलं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे युद्धाचं ग्रामरच बदललंय, तुम्हाला सांगतो. आता आम्हाला आधी जाऊन शोधावं लागतं नेमक्या कोणत्या ठिकाणी हल्ला करायचा आहे. तिथे आमचे सैनिक पाठवायची गरज उरत नाही. त्या हल्ल्याचं टार्गेट आयडेंटिफाय करायचं, त्याची योग्य ती वेळ ठरवायची, मग हल्ला कसा करायचा याचं नियोजन करायचं, आणि मग आमच्या भूमीवरून किंवा आमच्या आकाशातून त्यांच्यावर थेट हल्ला करायचा आणि ते ठिकाण उद्ध्वस्त करायचं आणि ताबडतोब परत यायचं, आणि प्रत्येला होईल त्यावेळेला आमची एअर डिफेन्स तयार ठेवायची. अशा प्रकारची सगळी एक ग्रामरची रचना आपल्याला आहे. आणि त्याचमुळे एखादं युद्ध केव्हा सुरू झालं त्याचबरोबर ते केव्हा संपवायचं याचा अंदाज पाहिजे. याचं कारण आपला जो शेजारी आहे पाकिस्तान, तो एक न्यूक्लिअर वेपन स्टेट आहे. म्हणजेच त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत, आणि त्या अण्वस्त्राचा वापर हा देश कधी केव्हा करेल काही सांगता येत नाही, कारण ही धर्मवेडी आणि माथे फिरू लोक आहेत आपल्या बाजूला असलेली. त्यामुळे आपल्याला जेवढा आक्रमकपणा दाखवायचा आहे त्याहीपेक्षा आम्हाला संयम अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे युद्ध चालू केव्हा करायचं यापेक्षा ते नेमकं संपवायचं केव्हा हे आपल्या लक्षात आलं असेल. आणि म्हणूनच हे युद्ध झाल्यानंतर त्याची माहिती देण्याकरता जेव्हा 2 महिला लष्करी अधिकारी आल्या होत्या, होय 2 महिला लष्करी अधिकारी, असं पाकिस्तानमध्ये कधी उभ्या आयुष्यात पाहायला मिळेल असं मला वाटत नाही. आणि त्यांनी एक शब्द वापरला होता, आणि तो म्हणजे नॉन एस्कलेटरी अटॅक ऑन टेररिस्ट कॅम्प. म्हणजे मिलिटरी ठाण्यांवर करण्यापेक्षा सुद्धा, नागरी वस्त्यांवर करण्यापेक्षा सुद्धा नॉन एस्कलेटरी, म्हणजे याच्यातनं आणखीन काही निर्माण व्हावं अशा उद्देशानं न केलेला हल्ला आहे, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. 1971च्या युद्धात लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान स्वस्थ बसेल असं मला वाटत नाही. याचं कारण ब्लीड इंडिया बाय 1000 कट्स ही जुल्फिकार अली भुत्तो, त्यानंतर जियाउल हक, आणि त्यानंतर आता अगदी परवेज मुशर्रफ आणि आता असीम मुनीर यांच्यापर्यंतच्या सगळ्या लष्करशहांना भारताची प्रगती अजिबात बघवत नाहीये. आणि सातत्यानं काश्मीरचा मुद्दा ते चालू ठेवून काश्मीरमध्ये आगळीक आणि कुरापती काढत असतात. आणि म्हणून आमचं जे मिलिटरी पोटेन्शियल आहे ते आम्हाला सातत्यानं वाढवत राहणं अत्यंत गरजेचं आहे. हे मी अशा करता सांगतोय की पाकिस्तान आपल्यावर त्यांनी जसा हल्ला 22 एप्रिलला केला तसा हल्ला ते कधीही करू शकतात, अशा प्रकारचीच आतापर्यंत त्यांची वागणूक आहे. याचं कारण त्यांना अमेरिकेची मिळालेली फूस आहे. त्याहीपेक्षा सुद्धा भारतातल्या लोकेशनचा त्यांना अंदाज येण्याकरता म्हणून त्यांच्याकडे तेवढे मिलिटरी सॅटेलाइट नाही आहेत जेवढे आपल्याकडे आहेत, पण त्यांना चायनीज सॅटेलाइटची मदत होते, आणि चायनामधल्या सॅटेलाइट मधून त्यांना एक्झॅक्टली कळत असतं. आणि चायनाचे जे सॅटेलाइट आहेत भारतावरचे ते जिओ स्टेशनरी आहेत. म्हणजे जशी पृथ्वी फिरते, भारत फिरतो, तसे ते सॅटेलाइट फिरत जातात, आणि त्यातूनच त्यांना कळत जातं की भारतामध्ये नेमकं काय होतंय. आणि जेव्हा आमच्या मिलिटरी बेस कॅम्पमध्ये जर काय हालचाली दिसल्या तर ताबडतोब आपल्याकडे ते कळवतात की हे असं असं तुमच्याकडे होतंय. याच्यावरून आमच्या लक्षात येतं की त्यांचं भारताकडे किती लक्ष आहे. आणि आणखीन एक दुसरी सातत्यानं त्यांचं बोलणं असतंच की खैबर पख्तूनवा आणि बलोचिस्तान यामध्ये जो असंतोष त्यांच्या कर्तृत्वामुळे गाजतोय तो भारत घडवतोय, अशा प्रकारची त्यांची समज झालेली आहे.
त्याच्याकरता ते भारताला जबाबदार धरतायत आणि म्हणूनच ते आगळीक करत असतात. त्याचबरोबर इराण आणि अमेरिका युद्धामधून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर आहे आणि ते म्हणजे मिलिटरी केपेबिलिटी विषयी आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा ऊर्जेविषयी आहे. भारताचं नाक ऊर्जा जर त्यांची बंद केली, ऑइल सप्लाय बंद केला, गॅस सप्लाय बंद केला, तर दाबता येऊ शकेल याचा अंदाज आता आपल्या शत्रू राष्ट्रांना देखील आलेला आहे. पाकिस्तान जरी किती छोटं राष्ट्र असलं आणि आपल्या बजेटच्या आणि त्यांच्या बजेट म्हणजे त्यांचं बजेट आपल्या 10% आहे आणि त्यांचं मिलिटरी बजेट हे आपल्या मिलिटरीच्या 13% आहे, तरी देखील अशा स्ट्रॅटेजिक गोष्टींवर हल्ला करून ते आपल्याला जेरीला आणण्याचा प्रयत्न करू शकतात. याचं कारण पाकिस्तानसाठी हेट इंडिया, भारताचा द्वेष करा, ही केवळ एक भूमिका नाहीये, तर त्यांचं ते सर्व्हायव्हल अस्त्र आहे. राजकीय दृष्ट्या आणि एक देश म्हणून जर टिकायचं असेल, लोकांचा पाठिंबा मिळवायचा असेल, तर भारत द्वेष पसरवणं हे त्यांचं आता सर्वात महत्वाची गोष्ट राहिलेली आहे. मग सत्तेवर कोणी जरी आला तरी त्या प्रत्येकाला हे करावंच लागतं असं आपल्या लक्षात येईल. आणि असीम मुनीर यांनी आमच्याकडे लॉंग रेंज मिसाईल आहेत आणि आम्ही ती तुमच्या देशाविरुद्ध वापरू शकतो अशी धमकी आपल्याला दिलेली आहे. असीम मुनीरला हलक्यात घ्यायचं काही काम नाही. याचं कारण दारू प्यालेल्या माकडाच्या हातात तलवार, तसं त्याच्या हातात न्यूक्लिअर वेपन आहे, अशीच आत्ताची परिस्थिती आहे. आणखीन एक मुद्दा मला मांडायचा आहे आणि तो म्हणजे हे युद्ध 88 तासानंतर संपलं आणि ते संपताना पाकिस्ताननी आपल्याकडे युद्धबंदीची मागणी केली आणि ती आपण स्वीकारली. याचं कारण या युद्धाचा उद्देश पाक ऑक्युपाईड काश्मीर ताब्यात घेणे, लाहोर, कराची, इस्लामाबाद, फैजलाबाद, अबोटाबाद ताब्यात घेणे आणि पाकिस्तानला अंकित करणे हा नव्हताच, तर तिथले टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त करणे हा होता. मी मगासपासून जे सांगतोय की युद्ध करताना तुमचं नेमकं टार्गेट काय आहे, तुमचं लक्ष काय आहे, याला फार महत्व आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्या काळात जो राग व्यक्त झाला होता आणि विरोधी पक्षातले वाचाळवीर जे बोलत होते की जा आणि पाक ऑक्युपाईड काश्मीर घ्या, हे बोलणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात ते करणं किती कठीण आहे याचा अंदाज आपल्यालाही आहे. याचं कारण तो आमचा उद्देशच नव्हता. अब रही बात ट्रम्प महाशयांनी चोंबडेपणा करत हे युद्ध मीच थांबवलंय अशा प्रकारची दरपोक्ती अनेक वेळा जरी केली असली तरी भारताच्या विदेश मंत्रालयानं अनेकदा हे स्पष्ट केलेलं आहे की हे युद्ध बंद व्हावं याच्याकरता पाकिस्ताननी विनंती केली आणि आम्हालाही हे युद्ध वाढवायचं नव्हतं, उलट आम्हाला तिथल्या टेररिस्ट कॅम्पना एक्सपोज करायचं होतं, नष्ट करायचं होतं. ते केलं म्हणून आम्ही हे युद्ध थांबवलं. आपल्याकडे ट्रम्प महाशयांवर विश्वास ठेवणारे अधिक आहेत आणि ह्या युद्धामध्ये पुरावे मागणारे देखील आपल्याकडे आले, जसे ते आपल्याकडे बालाकोटच्या वेळी मागितलेले गेलेले होते. एक बरं आहे, इथली नाही, स्वित्झर्लंडची एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे सेंटर फॉर मिलिटरी हिस्ट्री अँड पर्स्पेक्टिव्ह स्टडीज. या संस्थेचा एक अहवाल आहे ऑपरेशन सिंदूरवरचा आणि त्यात त्यांनी दिलेल्या एक 4-5 गोष्टी फक्त तुम्हाला सांगतो आणि ते म्हणजे भारताच्या अटॅकमुळे पाकिस्तानची एअर सिस्टीम जी होती, एअर डिफेन्स सिस्टीम जी होती, ती अनेक पटीनं क्षतिग्रस्त झालेली आहे. जर आमचा हल्ला नसता तर ही क्षतिग्रस्त झाली असती का मला सांगा. आणि हे मी म्हणत नाहीये, हे भारतीय सरकार म्हणत नाहीये, तर ही स्वित्झर्लंड मधली एजन्सी म्हणते. आमची जी अवकाशातून युद्ध करायची, आकाशातून युद्ध करायची क्षमता आहे, ती क्षमता इतकी ताकदवर होती की त्याच्यामुळे पाकिस्तान वॉज फोर्स्ड टू कम ऑन द टेबल फॉर सीज फायर. शस्त्रसंधीसाठी, युद्धबंदीसाठी पाकिस्तान आमची ही ताकद बघून आलाय, हे निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट नोंदवलेली आहे ती म्हणजे अतिशय दूरच्या ठिकाणी अगदी पिन पॉइंट प्रिसिजननी वेगवानरित्या हल्ला करायची लॉंग रेंज मिसाईलची क्षमता भारताची जी आहे ती निव्वळ अद्भुत आहे असं निरीक्षण नोंदवलेलं आहे. आणि पाकिस्तानी एअर डिफेन्स जो आहे तो भारताच्या अटॅकला थांबवू शकला नाही हे देखील समोर आलेलं आहे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की आपल्याकडे आपल्याच देशातल्या गोष्टींना कमी लेखायची एक फार मोठी स्पर्धा लागलेली आहे आणि तेच नॅरेटिव्ह, तेच कथ्य आपल्याकडे अनेक वृत्तपत्रातून आणि अनेक चॅनलवर मांडलं जातं. पुन्हा एकदा शेवटी सांगावं असं वाटतं की युद्धस्थ रम्या कथा हे बोलणं फार सोपं असतं, परंतु युद्ध खेळणं ही खूप कठीण गोष्ट आहे. त्यामुळे या युद्धात कमीत कमी आपली हानी होईल
आणि जास्तीत जास्त शत्रूचा काय म्हणून शत्रूची ताकद कमी होईल. आपलं लक्ष जे आहे त्या युद्धाचं ते लक्ष आपण कमीत कमी वेळेत पूर्ण करू शकू हे बघणं महत्वाचं असतं. आणि ह्या निकषांवर ऑपरेशन सिंदूर वॉज द ग्रेटेस्ट सक्सेस. या ऑपरेशन सिंदूर मधून आपल्याला शिकायलाही भरपूर मिळालं आणि पाकिस्तानला धडाही शिकवता आला. भारताच्या लष्करी सामर्थ्याचा अभूतपूर्व आविष्कार जर काय असेल तर तो म्हणजे ऑपरेशन सिंदूर. आज या निमित्ताने 22 एप्रिलला जे आमचे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहताना आणि भारतीय लष्कराला सॅल्यूट करताना मला विशेष आनंद होतोय. धन्यवाद. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका द उदय निरुळकर शो.